गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी। नायलॉन मांजा विक्री करणारा इसम ताब्यात। नाशिक पोलीस आयुक्त यांच्या निर्देशानुसार बेकायदेशीर नायलॉन मांजा विक्रीवर कारवाई करत गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने महत्त्वाची कामगिरी केली। नाशिकचे पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त माननीय श्री प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप मिटके यांनी अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते। गुप्त माहितीच्या आधारे कारवाई। पोलीस हवालदार प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की भद्रकाली परिसरातील एका इमारतीच्या मोकळ्या जागेत एका इसमाकडून बंदी घातलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी आणला जाणार आहे। या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने सापळा रचला। सदर कारवाईत शाहरुख अमीर शहा, वय वर्ष 27, राहणार जुने नाशिक, याला ताब्यात घेण्यात आला आहे। त्याच्याकडून 45,000 रुपये किमतीचे एकूण 45 गट्टू नायलॉन मांजा जप्त करण्यात आला। यामध्ये मोनोकाइड कंपनीचे 27 गट्टू 27,000 रुपये आणि मोनाफाइड कंपनीचे 18 गट्टू 18,000 रुपये याचा समावेश आहे। गुन्हा नोंदवला। ताब्यात घेण्यात आलेल्या शाहरुख याच्या विरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त माननीय श्री प्रशांत बच्चाव, पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस हवालदार प्रशांत मरकड, प्रदीप मसदे, संदीप भांड, विशाल काठे, योगीराज गायकवाड, शरद सोनवणे, रवींद्र आडाव तसेच पोलीस नाईक विशाल देवरे, राम बर्डे, आप्पा पांडवळ, मनीषा सरोदे, अनुजा येवले, अनुजा एल्वे आणि सुग्राम पवार यांचा समावेश होता। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।